माजी राज्यमंत्री व विधान परिषदेचे आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार अपंग क्रांती संघटना मुरबाड तालुक्याच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। समाजसेवा, आरोग्य, जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे हे उपक्रम सरळगाव परिसरात उत्साहात पार पडले। यानिमित्त साई विसावा तथा श्री साईबाबा मंदिर सरळगाव येथे इन्फेगो आय केअर सेंटर बदलापूर यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं। तसेच वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप, श्रीकृष्ण हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ वाटप आणि उपस्थित दिव्यांग बांधव व भगिनींना चहा नाश्त्याचं वितरण करण्यात आलं। या उपक्रमांना दिव्यांग बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी समाजसेविका सुवर्ण ठाकरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष किसन भंडारी, विनोद देवरे, वैभव कापडी, दीपक शेळके, हनुमंत पवार, संतोष कापडी, लक्ष्मण कापडी, अरुणा धुमाळ, हरिचंद्र चौधरी, पंढरीनाथ तेलवणे, चंद्रकांत दळवी, हनुमंत दरवडा, भास्कर नाईक तसेच पत्रकार भरत दळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी भरत दळवी, मुरबाड। आपले लाडके आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मुरबाड तालुक्यामधून सरळगाव विभागामध्ये हा अपंग प्रहार संघटनेचा कार्यक्रम आयोजित केला। आपल्याला सगळ्यांनाच जाणीव आहे की अपंग म्हणाले की बच्चूभाऊंचा जीव की प्राण, आणि म्हणूनच त्यांच्यावरती अन्याय कुठे होत नाही ना हे बघण्याचं काम खऱ्या अर्थाने बच्चूभाऊंनी केलं। आणि त्यांचाच वाढदिवस साजरा करायचा म्हणून सर्वच माझ्या तालुक्यातले अपंग या सरळगाव साई मंदिरामध्ये उपस्थित राहिले। आणि एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असं म्हणतात, वृक्ष लावले पाहिजेत, जगले पाहिजेत, परंतु खऱ्या अर्थाने या चांगल्या उपक्रमाची सुरुवात आज त्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून केली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वृक्ष लावलं, वृक्ष जोपासले, वृक्ष वाढले तरच आपलं सगळ्यांचं भवितव्य आहे। आणि म्हणूनच मी वाढदिवसाच्या निमित्ताने बच्चूभाऊंना त्यांच्या संस्थेला धन्यवाद देईल की त्यांनी हे उपक्रम चांगला हातामध्ये घेतलेला आहे। आणि सर्वच माझ्या महिला परिवर्तनच्या वतीने, माझ्या NPT चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मी बच्चूभाऊंना धन्यवाद देते। आज प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं मुरबाड तालुक्यातल्या सरळगाव येथे श्री साईबाबांच्या मंदिराच्या आवारात बच्चूभाऊ कडू आमदार, महाराष्ट्र राज्य विधान परिषद यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेलं आहे। तसेच आज मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, फळ वाटप, अनेक कार्यक्रम संपन्न झालेले आहेत। आज बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस आहे आणि मुरबाड तालुक्यातल्या संघटनेने विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। काय शुभेच्छा द्याल? आज वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस संघर्षातनं उभा झालेला ह्या एका नेत्याचा वाढदिवस आहे, जो दिव्यांगांच्या एका हाकेला धावतो, जो हातमजुराच्या हाकेला धावतो, जो कामगारांच्या हाकेला धावतो, समाजातील वंचितांसाठी एकमेव नेता म्हणजे बच्चूभाऊ कडू आहेत। आणि त्यांचा आज हा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आज मुरबाडमध्ये आम्ही वृक्षारोपण समारोह केलेला आहे। आणि हे वृक्ष म्हणजे जसं जसं हे वृक्ष वाढेल तसं तसं प्रहार संघटना, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना ही मुरबाडमध्ये वाढणार आहे, हे त्याचं एकमेव उदाहरण असणार आहे। आणि मी बच्चूभाऊ कडू साहेबांना आणि मुरबाडमधील सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो की आज बच्चूभाऊंमुळे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांमुळे बच्चूभाऊ आहेत। आणि ही नाळ अशीच कायम राहिली पाहिजे। मुरबाडमधील कोणत्याही जनतेला, सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांनी हार मानता कामा नयेत। त्यांच्यासाठी प्रहार संघटना, आपली दिव्यांग क्रांती संघटना ठामपणे उभी असणार आहे। आणि त्यासाठीच मुरबाडमध्ये प्रत्येक गावागावामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रहार संघटनेची, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेची शाखा उघडतो आहे की जेणेकरून प्रशासनावरती चाप निर्माण करता येईल, प्रशासनावरती दबाव निर्माण करता येईल। आणि आपण पाहतोय की आपल्या हाकेच्या अंतरावरती असलेला जरी आमदार असला, परंतु तो आमदार आपल्या कामासाठी येत नाही, परंतु 600 किलोमीटर दूर असलेले
महाराष्ट्रातल्या एकमेव दिव्यांगांचं दैवत, सामान्य नागरिकांचं दैवत बच्चूभाऊ कडू आपल्या हाकेला धावून येतात. त्यामुळेच ही सगळी संघटना बांधली गेलेली आहे. त्यामुळेच घराघरामध्ये, राज्यातल्या घराघरामध्ये प्रहार संघटना पोहोचलेली आहे. दिव्यांग बच्चूभाऊ कडू साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच कार्य करत राहा याकरिता आम्ही बच्चूभाऊ कडूसाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.